अचानक भावाचं लग्न ठरलं. माझ्या पतीला यायला वेळ नव्हता. म्हणून मी स्वतः गाडी घेऊन निघाले. वाटेतच गाडी बंद पडली. मला काहीच सुचेनासं झालं. मला लांब काहीतरी दिसले. ते गॅरेज होते. मग मी गाडी गॅरेजकडे आणली. पण त्या गॅरेजवाल्याने गाडी नीट करण्याच्या बदल्यात मला तेल घालून ठोकून काढले. नमस्कार मित्रांनो, मी श्यामल. आज सकाळी सगळं आयुष्य एकदम उलटं-पालटं झालं. फोन वाजला आणि माझ्या भावाचा आवाज ऐकू आला. "दीदी, लग्न ठरलंय. उद्या सकाळी मुहूर्त आहे. तू आणि जावई बुवा लवकर या." मी स्तब्ध झाले. भावाचं लग्न अचानक ठरलं होतं. आमच्या कुटुंबात नेहमी सगळं प्लॅनिंग करून होतं. पण ह्यावेळी मुलीच्या बाजूने काही अडचण असल्यामुळे एकदम डेट फायनल झाली. मी लगेच राहुलकडे वळले. "राहुल, भावाचं लग्न उद्या आहे. आपण दोघंही जायला हवं." तो हातात कॉपी घेऊन बसला होता. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. "श्यामल, मला आज महत्त्वाची प्रेझेंटेशन आहे. बॉसने सांगितलंय की यातून काहीही चुकलं तर प्रमोशन जाईल. मी उद्या रात्रीपर्यंत येईन. तू एकटी जा." मी विरोध केला, पण तो खूप आग्रहाने बोलत होता. शेवटी मी मान्य केलं. एकटी जायचं ठरवलं. घरात धावपळ सुरू झाली. मी कपाट उघडून पाहिलं. लग्नासाठी योग्य साड्या घ्यायला हव्यात. एक सुंदर पिस्ता रंगाची साडी, दुसरी लाल गुलाबी आणि सोबत ब्लाऊज. दागिने, बांगड्या सगळं व्यवस्थित ठेवलं. सुटकेस भरली. आई-वडिलांना फोन करून सांगितलं. तेही भावाच्या गावी आधीच पोहोचले होते. "बेटा, काळजी घे. रस्त्यावर एकटी जाऊ नको," आई म्हणाली. पण पर्याय नव्हता. सकाळी 7:30ला मी गाडी बाहेर काढली. राहुलने गाडी टँक पूर्ण भरली होती. टायर चेक केले होते. "ड्राईव्ह सावकाश कर. फोन लावत राहा," तो म्हणाला आणि मला घट्ट मिठी मारली. मी गाडीत बसले. सीट बेल्ट लावला. एसी चालू केला आणि गाडी स्टार्ट केली. शहराच्या गर्दीतून बाहेर पडताना मन थोडं भय वाटत होतं. मी कधी एकटीने इतक्या लांबचा प्रवास केला नव्हता. पण भावासाठी हे करणं गरजेचं होतं. रस्त्यावर गर्दी कमी झाली तशी मी गाणी लावली. माझ्या आवडीची जुनी मराठी गाणी. माझ्या प्रियकरा ऐकत गाडी पुढे सरकत होती. खिडकीतून येणारा गार वारा केसांना स्पर्श करत होता. वाटेत छोटे छोटे गाव, शेतीचे खोरे, हिरवीगार शेती दिसत होती. कधी-कधी मी बाजूला थांबून पाणी पीत होते. एका ठिकाणी चहाची टपरी होती. तिथे थांबून गरम चहा घेतला. चहावाला अजिबात बोलका होता. "मॅडम, एकटी कुठे चाललात?" मी सांगितलं, "भावाचं लग्न आहे म्हणून." तो हसला, "सावधान राहा. रस्ता चांगला आहे, पण कधी-कधी गाड्या बंद पडतात." त्यांचे शब्द ऐकून मनात थोडं अस्वस्थ वाटलं. पण मी स्वतःला समजावलं, गाडी नवी आहे, सर्व्हिसिंग झाली आहे, काहीही होणार नाही. दुपारचे 12 वाजायला आले होते. सूर्य प्रखर झाला होता. एसी पूर्ण वेगाने चालू होता, तरीही गरम वाटत होतं. मी साडीचा पदर व्यवस्थित लावला आणि वेग वाढवला. रस्ता आता एकाकी झाला होता. दोन्ही बाजूला झाडं, क्वचित एखादी गाडी. मी रेडिओवर न्यूज ऐकत होते. मनात भावाच्या लग्नाचे विचार येत होते. किती वर्ष लहानपणी एकत्र खेळलो, शाळेत जायचो. आज तो लग्न करतोय. आनंदाने डोळे भरून आले. तेवढ्यात अचानक गाडीचा इंजिनचा आवाज बदलला. काहीतरी वेगळं वाटलं. मी वेग कमी केला. पण गाडी हळूहळू थांबली. पूर्ण बंद. मी घाबरले. हॉर्न वाजवला, पण काही उपयोग नाही. आजूबाजूला शांतता. फोन काढला. नेटवर्क शून्य. हृदय धडधडू लागलं. "देवा, आता काय करू?" मी स्वतःशीच म्हणले. दूरवर एक छोटंसं गॅरेज दिसलं. तिथून धुराचा लहानसा स्तंभ वर जात होता. मी धैर्य एकवटलं. गाडी लॉक केली आणि चालत त्या गॅरेजकडे निघाले. मी गाडीच्या आत बसून काही क्षण स्तब्ध झाले. हृदय जोरजोरात धडधडत होतं. बाहेर प्रखर उन्हाळा होता. रस्त्यावरून क्वचित एखादी गाडी किंवा ट्रक जात होता. पण कोणीही थांबण्याचे चिन्ह नव्हते. मी पुन्हा फोन चेक केला. अजूनही नेटवर्क नाही. काय करू आता? असं स्वतःशी पुटपुटत मी गाडीचे दरवाजे लॉक केले आणि पायी चालत त्या छोट्या गॅरेजकडे निघाले. प्रत्येक पाऊल टाकताना मनात हजार विचार येत होते. भावाचं लग्न उद्या सकाळी आहे. मी वेळेवर पोहोचले नाही तर सगळे काय म्हणतील? राहुलला फोन करायचा विचार केला, पण सिग्नल नव्हतं. रस्त्याच्या कडेला धूळ उडत होती. साडीचा पदर मी घट्ट धरला होता. सुमारे 10 मिनिटाच्या चालीनंतर गॅरेज जवळ आलं. तिथे एक जुना जीप, काही स्कूटर आणि ट्रकचे पार्ट्स विखुरलेले होते. एक तरुण माणूस इंजिनवर काम करत होता. "कोण आहे?" मी हलक्या आवाजात विचारलं. त्या माणसाने वर पाहिलं. साधारण 28-30 वर्षांचा, उंच, सडसडीत शरीरयष्टी, चेहऱ्यावर मेहनतीचा घाम आणि हात पूर्ण तेलकट. त्याने हात पुसले आणि उठला. "मॅडम, काय झालं?" त्याचा आवाज स्थिर आणि विश्वासार्ह वाटला. मी सांगितलं, "माझी गाडी रस्त्यावर बंद पडली आहे." इंजिन गरम झाल्यासारखं वाटत होतं आणि अचानक थांबली. त्याने डोकं हलवलं. "ठीक आहे, मी पाहतो." "मी राजू. हे माझं छोटं गॅरेज आहे." तो लगेच एक टूल बॉक्स घेऊन माझ्यासोबत आला. आम्ही दोघं गाडीजवळ आलो. त्याने गाडीचं बोनेट उघडलं. मी बाजूला उभी राहिले. उन्हामुळे घाम येत होता. मी पाण्याची बाटली काढली आणि थोडं प्यायले. राजूने इंजिन नीट तपासलं. "मॅडम, इंजिनला तेल खूप कमी झालंय. रेडिएटर गरम झालाय."
याला थोडा वेळ लागेल. मी गाडी गॅरेजमध्ये घेऊन जातो. मी होकार दिला. तो गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने ती सुरू झाली. त्याने सावकाश गाडी गॅरेजमध्ये नेली. मी त्याच्या मागोमाग चालले. गॅरेज छोटं होतं, पण काम करण्यासाठी पुरेसं होतं. आता थंडगार वाटत होतं, कारण झाडाच्या सावलीत होतं. राजूने गाडीवर काम सुरू केलं. त्याचे मजबूत हात इंजिनच्या आत फिरत होते. तो तेल भरत होता, पाणी चेक करत होता आणि अधूनमधून काही बोलत होता. या उन्हाळ्यात अनेक गाड्या अशा बंद पडतात. लोक तेल चेक करायला विसरतात. मी जवळ असलेल्या खुर्चीवर बसले. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्याला सांगितलं की भावाचं लग्न आहे. मी एकटी निघाले. त्याने आश्चर्याने पाहिलं. एकटी? धाडस आहे तुमच्यात. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा होता. तो गावात राहणारा मेहनती माणूस वाटत होता. काम करताना त्याचे हात कुशलतेने फिरत होते. मी त्याच्याकडे पाहत होते. कधी-कधी त्याची नजर माझ्याकडे वळत होती, पण लागलेच कामाकडे वळत होती. सुमारे 40-45 मिनिटं झाली. राजूने हात पुसले आणि म्हणाला, "मॅडम, गाडी तयार आहे. पण पूर्ण थंड होईपर्यंत थोडा वेळ थांबा. एकदम चालू नका." मी घड्याळ पाहिलं. वेळ कमी होत चालला होता. मी त्याला पैसे द्यायचा विचार केला, पण तो म्हणाला, "आधी चहा घ्या, मग पैसे." गॅरेजच्या छोट्या खोलीतील आम्ही चहा घेत बसलो. बोलता बोलता वातावरण थोडं वेगळं होत चाललं. तो माझ्या प्रवासाबद्दल, कुटुंबाबद्दल विचारत होता. मीही त्याला त्याच्या आयुष्याबद्दल ऐकलं. एकटा राहतो, गॅरेज चालवतो, कुटुंबाला मदत करतो. त्याच्या बोलण्यात एक आकर्षण होतं. मी स्वतःला सावरत होते, पण मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. बाहेर उन्हाचा तडाखा अजूनही कायम होता. गाडी थंड होण्याची वाट पाहत होतो. आमच्या गप्पा चालू होत्या. चहाचा कप हातात घेऊन मी राजूकडे पाहत होते. छोट्या खोलीत पंखा फिरत होता, तरी हवा गरम वाटत होती. राजू माझ्यासमोर बसला होता. त्याचे हात अजूनही तेलकट होते, पण चेहऱ्यावर एक सौम्य हास्य होतं. "मॅडम, तुम्ही इतक्या लांब एकटी आलात. खरंच धाडस आहे." तो पुन्हा म्हणाला. त्याच्या आवाजात कौतुक होतं. मी हलक्या स्वरात हसले. "काय करणार? भावाचं लग्न. पतीला वेळ नाही." मग मी निघाले. आमच्या गप्पा हळूहळू खोल होत चालल्या होत्या. तो गावातल्या मेहनतीच्या जीवनाबद्दल सांगत होता. आई-वडील गावात, छोटा भाऊ शिकतोय, गॅरेज चालवून कसेबसे घर चालवतो. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा आणि प्रामाणिकपणा जाणवत होता. मीही माझ्या शहरातील जीवनाबद्दल, नोकरी, संसार याबद्दल थोडं सांगितलं. बोलता बोलता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. राजूने एकदम माझ्या हाताकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाला, "मॅडम, तुमचे हात खूप नाजूक आहेत. एवढ्या उन्हात आलात, थकल्या असाल." त्याने हात पुढे केला आणि माझ्या हातावर हळू स्पर्श केला. मी थोडे दचकले, पण हात ओढून घेतला नाही. त्या स्पर्शात एक वेगळी उबदार जाणीव होती. मनात एक अस्वस्थता निर्माण झाली. मी स्वतःला समजावलं, तो फक्त मदत करणारा माणूस आहे. पण राजू थांबला नाही. त्याने माझ्या हाताला हळूहळू हात लावला आणि म्हणाला, "तुम्ही खूप सुंदर आहात. अशा एकटी प्रवास करणाऱ्या स्त्रिया क्वचित दिसतात." त्याची नजर माझ्या डोळ्यांवर खोलवर होती. मी लाजून खाली पाहिलं. हृदय वेगाने धडधडत होतं. इतके वर्ष संसार करताना असा अनुभव कधीच आला नव्हता. मी विरोध करायचा विचार केला, पण शब्द तोंडातून बाहेर पडले नाहीत. तो हळूहळू जवळ सरकला. खोलीत फक्त पंख्याचा आवाज आणि आमच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. "घाबरू नका." तो कुजबुजला. मी काही बोलले नाही. शरीरात एक विचित्र लहर उठली. त्याचे हात माझ्या गळ्याजवळ, केसांकडे गेले. मी डोळे मिटले. मनात राहुलची आठवण येत होती, पण त्या क्षणी सगळं काही दूर वाटत होतं. राजूने मला हळूच जवळ ओढलं. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, गालावर फिरले. मी किंचित थरथरले. त्याच्या स्पर्शात ताकद होती, पण तरीही तो खूप सावकाश होता. मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण हात तसे तयार नव्हते. "राजू, हे बरोबर नाही." मी हलक्या आवाजात म्हणाले, पण तरीही तो थांबला नाही. "फक्त एक क्षण तुम्ही हवे आहात." तो म्हणाला. त्या छोट्या खोलीत वेळ थांबल्यासारखा वाटत होता. त्याचे हात माझ्या पाठीवर आणि इतर ठिकाणी फिरत होते. मी स्वतःला सोडून दिलं. मनात अपराधी भावना आणि एक अनोखा आनंद याचा संघर्ष सुरू झाला. त्याने मला घट्ट धरलं. आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होते. श्वास वेगवान झाले. मी त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचे हृदयही जोरजोरात धडधडत होते. बाहेर उन्हाळा अजूनही प्रखर होता, पण आत एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. मी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहितले. त्याच्या नजरेत तहान होती. मी काय करावं हे मला समजत नव्हतं. फक्त त्या क्षणी हरवून गेले होते. त्या छोट्या खोलीत वेळ अजून थांबला होता. राजूचे हात माझ्या जवळ घट्ट आवळले होते. माझं मन आणि शरीर यांच्यात भयंकर संघर्ष सुरू झाला होता. एकीकडे अपराधी भावना, दुसरीकडे एक अनोळखी आकर्षण. "राजू, थांब." मी पुन्हा हलक्या आवाजात म्हणाले, पण माझा आवाज स्वतःलाच कमकुवत वाटला. त्याने मला आणखी जवळ ओढलं.
त्याच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. पंख्याचा आवाज आणि आमच्या वेगवान श्वासांशिवाय दुसरं काहीही ऐकू येत नव्हतं. त्याने माझ्या कपाळावर, गालावर हळूवार चुंबन दिले. मी डोळे मिटून घेतले. शरीरात एक लहर उसळली. त्याचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. जणू काही हरवलेलं काहीतरी शोधत होते. मी त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्या क्षणी मी स्वतःला पूर्णपणे सोडून दिलं. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्याच्या स्पर्शात एक ताकद होती. पण तो खूप सौम्य आणि संयमित होता. काही क्षणांनी आम्ही एकमेकांपासून दूर सरकलो. मी लाजून खाली पाहत होते. चेहऱ्यावर घामाचे थेंब होते. राजूने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, "मॅडम श्यामल, मी काहीच जबरदस्ती केली नाही ना?" त्याच्या आवाजात काळजी होती. मी फक्त डोकं हलवलं. शब्द बोलायला येत नव्हते. मनात अनेक भावनांचा गोंधळ होता. अपराधीपणा, आनंद, भीती आणि एक विचित्र समाधान. मी हळूहळू सावरले. साडी नीट केली, केस व्यवस्थित केले. राजूने पाण्याची बाटली दिली. मी थोडं पाणी प्यायले. तो म्हणाला, तुम्ही जायला तयार आहात का? गाडी पूर्ण थंड झाली आहे." मी होकार दिला. आम्ही बाहेर आलो. उन्हाळा अजूनही कायम होता. पण आतल्या उष्णतेमुळे तो फिकट वाटत होता. राजूने गाडी बाहेर आणली. त्याने सर्व काही चेक केलं आणि म्हणाला, "आता सुरक्षितपणे जा. सावकाश चालवा." मी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ज्योती होती. मी पर्समधून पैसे काढले. पण तो म्हणाला, "नको. आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही." मी हलकेच हसले. मीही असंच कुजबुजले. गाडीत बसल्यावर मी एक दीर्घ श्वास घेतला. राजू गाडीच्या खिडकीजवळ येऊन म्हणाला, "कधीही या रस्त्याने आलात तर थांबा. मी वाट पाहीन." त्याचे शब्द ऐकून मनात एक गोडपणा आला. मी गाडी स्टार्ट केली. मागे वळून पाहिलं. राजू हात हलवत उभा होता. रस्त्यावर गाडी पुढे सरकत असताना मनात हजार विचार येत होते. मी काय केलं? राहुलला कधी सांगावं, की हे फक्त एक रहस्य राहून द्यावं? भावाच्या लग्नात मी वेळेवर पोहोचले. सगळे आनंदात होते. कोणीही काही शंका घेतली नाही. पण माझ्या मनात त्या छोट्या गॅरेजची, राजूच्या स्पर्शाची आणि त्या क्षणांची आठवण कायम राहिली. रात्री राहुल आला तेव्हा मी त्याला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, "थकलेली दिसतेस." मी हसले आणि म्हणाले, "प्रवास थोडा कठीण होता." मनातल्या मनात मी त्या दिवसाची आठवण काढली. कधी-कधी आयुष्यात असे अनपेक्षित क्षण येतात जे सगळं बदलून टाकतात आणि मीही ते क्षण जपून ठेवले आहेत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.